जय श्रीराम मित्रांनो, ब्लॉग 3मध्ये स्वागत आहे. सकाळी उठले आज मी काही चावी वगैरे घेतली नव्हती. ही झोपलेलो होतो. म्हणलं तुम्ही झोपून राहा. नंतर या माझ्याकडे गाडीची चावी घेतली. मला जायचं होतं डेअरीवरती, कारण की मला झाला होता आज टाईम. त्यानंतर मी घेतली फास्ट गाडी. फार थंडी वाजत होती आज. दुकानावर आलेला फोन दिला साईडला ठेवून, चिप्स वगैरे बाहेर टाकून घेतले. नंतर आणली दुधाची कॅनमध्ये, कारण की दूध टाकून द्यायचं होतं मला. आतमधले दूध बाहेर काढून घेतले. कॅन वगैरे ठेवून दिले आतमध्ये. त्यानंतर झाडून घेतलं, कारण की झाडणे पहिली गरजेचं असं. सकाळी आल्या पहिले मी झाडझूड करतो, बाहेर वाळू असते, त्यामुळे मला फार जोर येतं झाडायचं. शूज वगैरे काढून घेतले, कारण की मला करायची होती दिवा अगरबत्ती करायला. मी ठेवली फ्रीजवर अगरबत्ती. त्यानंतर घेतली मी अगरबत्ती, पण माग गणपतीचा फोटो, समोरच्या देवीचा फोटो वळून घेतले. त्यानंतर घेतला मी फोन, म्हणलं बसून. त्यानंतर आले होते हे, मग काय आम्हाला जायचं. म्हणलं बसा ठीक आहे, नाश्ता वगैरे करून वाल्मिक दादा तू काय पण करतो करे, माझा नको घेऊन व्हिडिओ. म्हणलं ठीक आहे, नाही घेत. हे आलं, हे फार मस्ती करीत होतं. म्हणलं थांबतो तो व्हिडिओ सरला. ते म्हणतो व्हिडिओ नको दाखवतो आता सरला. त्यानंतर बाहेर तो म्हणतो हे बघ मग काय आणलं दाखव मला. त्यानंतर आम्ही बसलो होतो, मी वाल्मिक होतो बाहेर. वाल्मिक म्हणतो दादा नको घेऊ व्हिडिओ. त्याने घेतलं तो मासलं व्हिडिओच्या दाखवण्याला. म्हणलं तुझं नाही दाखवत कोणाला. आम्ही बसलो होतो. नंतर बाहेर आला प्रतीक. म्हणलं दादा नाश्ता आणला. प्रतीकनं आणले ते आम्हाला पोहे. मध्ये गेलो, पोहे वगैरे खाल्ले. प्रत्येक बसला होता मध्ये. वाल्मिक म्हणतो दादा दाखव माझ्याकडे, मी घेऊन बघतो व्हिडिओ. म्हणलं घे बाबा ठीक आहे. त्यानंतर सरनी सोडलं होतं ट्युशन. हे बसलेलं होतं बाहेर. याला म्हणलं मागं बघ, हे फार डाऊनलोड आहे, याचा एखादा व्हिडिओ टाका मी तुम्हाला. ट्युशनची मुलं गेल्यानंतर प्रत्येक म्हणतो दादा माझा फोटो काढ. म्हणलं ठीक आहे. तो राहायला कृष्णासारखं उभं. तिथून गेलो होतो घरी. प्रज्वलने टाकलेली होती मॅगी. म्हणलं ठीक आहे तुला खायची तर खाय, मला फार जीवावर येतो, झोप येत होती फार. आणि नंतर प्रज्वलनं आणि चिकन खाल्ली मॅगी. आणि ताईने टाकली होती आम्हाला खिचडी. मस्त खिचडी झाली. कशी वाटते तुम्हाला सांगा. येतं का खायला. खिचडी वगैरे खाऊन झाला होता. दुकानावर जायचा दुपारच्या नंतरचा टाईम. चाललो होतो मी दुकानावरती. मस्त गंध वगैरे लावून तयार झालेलो होतो. दुकानावर आणलेलं होतं मी दोन्ही पण दूध, गाईचं आणि म्हशीचं. पूर्ण म्हशीचं दूधच काटा करून मी घेतलं डब्यात टाकून. त्यानंतर रात्री आले ते हे घालत होते धिंगाणा सरच्या ट्युशनच्या बाहेर. सरला फार चिडीत होते. म्हणलं थांबा तुमचा व्हिडिओ घेतो, मी दाखवतो सरला. त्यानंतर कस्टमर त्यांना कळलं व्हिडिओ घेतो, आणि ते पण त्या पळापळा व्हिडिओ घेतो. दादा घरी निघालो होतो. ताईने सांगितलं तू पार्सल पाहिजे. इकडल्या साईडला गेलो, मोठं ते पैसे तिथं होते हॉटेलमध्ये. त्यानंतर घरी आलो. घरून प्रज्वल मी आलो होतो एका हॉटेलवरती. त्यांचा चालू होता स्वयंपाक, आणि याचं तर चालू होतं दुसरंच काय माहिती काय करत होता. पोट खायचं होतं आपलं कोरियावानी, कसं खात होतं. त्यानं जेवण वगैरे झाल्यानंतर त्याने केले त्यामुळे मस्त खीर. आणि खाल्ली खीर वगैरे. प्रज्वल मग ताई खाय बाबड्या. खीर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, गुड नाईट.